तर आज आपण पाहणार आहोत सेशन 29. तर ते चालू करा. त्यानंतर इथे लॅबवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात अगोदर इथे आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन विचारलेले आहे. तर पहिला क्वेश्चन इथे लावायचा आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, MS एक्सेल मध्ये ग्रुप कॉलम्स करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य संच ओळखा म्हटलेला आहे. तर ग्रुपचा संच बघा आपल्याला कोणता आहे. कॉलम हेडिंगवर क्लिक करून कॉलम निवडा. त्यानंतर आउटलाईन ग्रुपमध्ये ग्रुप पर्यायावर क्लिक करा. हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स हे ऑप्शन नंबर 2 आहे. हे एक्सेल वर्कशीटवर फ्री हँड ड्रॉइंग, लेखन आणि एनोटेटिंग करण्यासाठी टूल्स प्रोव्हाइड करते. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, सेल्स रिसीट करणे म्हणजे काय म्हणत आहे. तर सेल्स रिसीट म्हणजे काय म्हणत आहे. तर सेल्स रिसीट म्हणजे एक स्लिप ज्यामध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूची यादी असते. हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, समजा तुमचे ऑनलाईन कपड्याचे दुकान आहे. एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहे. ऑर्डरसाठी सेल्स रिसीट पाठवण्यासाठी तुमच्याकडे एक आयडियल फाईल फॉर्मॅट काय असेल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा PDF फॉर्मॅट आहे हे. तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती टेम्पलेटची इमेज सेल्स रिसीट दाखवते ते ओळखा म्हणत आहे. तर इथून क्वेश्चनवर क्लिक करा आणि त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 1 आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ सोडवणं झालेलं आहे. सेल्फ लर्निंग झाल्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे. तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे. इथून स्टार्ट करा. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन विचारलेले आहे नॉलेज चेकचे. तर पहिला क्वेश्चन पहा, हवामान विषयक परिस्थिती तपासण्याकरिता व त्याविषयक सूचना मिळत राहण्यासाठी कोणते ऍप वापरले जाते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. किसान सुविधा ऍप वापरून पुढीलपैकी कोणती गोष्ट तपासता येते म्हणत आहे. तर त्यासाठी आर्द्रता, तापमान आणि पर्जन्यवृष्टी तपासता येते आणि त्यानंतर सेव्ह करा. एक किसान पोर्टल मध्ये प्रवेश करण्यासाठी डॅश डॅश ही योग्य लिंक आहे म्हणत आहे. तर किसान मध्ये जाण्यासाठी बघा आपल्याला mkisan.gov.in या ऑप्शनवर जावं लागेल. वेबसाईटवर किसान सुविधा ऍप वर पुढील डॅश डॅश दिवसाचा हवामानाचा अंदाज तुम्ही पाहू शकता म्हणत आहे. तर किती दिवसाचा पाहू शकतो आपण. तर 5 दिवसाचा पाहू शकतो. हवामानाचे अपडेट्स वगळता अन्य कुठली जास्तीची माहिती किसान सुविधा ऍप पुरवते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा विक्रेते विषयक, पीक बाजार मूल्य विषयक आणि रोग संरक्षण विषयक हे तिन्ही गोष्टी आपल्याला ती ऍप पुरवते. आणि त्यानंतर सेव्ह करा. फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स, फाईन लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे. तर ते कशाचे प्रतिनिधित्व करते. तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा आहे. तर 4 नंबरचं उत्तर आहे. गोल सिक विंडो मधील सेट सेल बॉक्स निवडलेले डॅश डॅश दाखवतो म्हणत आहे. तर ते काय दाखवते बघा. तर ते सेल आपल्याला दाखवते. एक्सेल मधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा ऑप्शन बी आहे, म्हणजे चूक आहे. गोलसिक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे. तर गोलसिक आपल्याला काय मदत करू शकते. तर इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्रदान किंवा प्राप्त करणे हे त्याचं उत्तर आहे. आणि शेवटचं बघा, कोणत्या एक्सेल मधून आपण रिबन मध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो म्हणत आहे. तर कशातून जोडू शकतो आपण. कस्टमाइज रिबन मधून. तर कस्टमाइज रिबन वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेजचे क्वेश्चन झालेले आहे नॉलेज चेकचे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर ओके करा. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून
प्रोसीडवर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे, तर सर्व क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. तर पहिला क्वेश्चन्स लावा इथून. दिलेल्या वर्कशीट मध्ये B2 सेल सिलेक्ट करा म्हणत आहे, तर B2 ला सिलेक्शन करायचं आहे, तर B2 ला सिलेक्शन करा. त्यानंतर त्याचा फॉर्मॅट कॉपी करा म्हणत आहे, तर त्याचा फॉर्मॅट इथून कॉपी करायचा आहे. त्यानंतर कशाला द्या म्हणते, ते A3 सेलला द्या म्हणत आहे. A3 सेलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा. त्याला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा आहे. तर बघा आपल्याला दिलेला टेबल पूर्ण सिलेक्शन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जेवढा टेबल असेल तेवढाही टेबल आपला सिलेक्शन करून घ्या इथपर्यंत. आणि त्यासाठी आपल्याला होम टॅब मध्ये जाऊन इथे फॉन्ट ऑल बॉर्डर मेनू मध्ये जायचं आहे. तर ऑल बॉर्डर मेनू मध्ये या आणि त्याला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर म्हणत आहे. तर टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर इथे दिलेला आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या एक्सेल टेम्पलेट मध्ये टेबल सिलेक्ट करा. सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर दिलेल्या एक्सेल टेम्पलेट मध्ये टेबल सिलेक्शन करा म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या कुठं टेबल दिलेला आहे. तर सर्व टेबलला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इथपर्यंत सर्वांना सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर टेबलला क्लिअर ऑल करण्यासाठी ते एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा, क्लिअर मध्ये, आणि ज्यातून क्लिअर ऑल करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल A1 कस्टमर सर्व्हिस कॉल लॉग सिलेक्ट करा म्हणत आहे. तर बघा इथे कस्टमर सर्व्हिस कॉल लॉग हा सेल मी सिलेक्शन केलेला आहे A1. त्यानंतर हे टेक्स्ट अनरॅप करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर अनरॅप करण्यासाठी त्याला सिलेक्शन करून घेतलं मी आणि ते रॅप फंक्शन आहे त्याच्यावर पुन्हा एकदा क्लिक करा, ते अनरॅप होईल आणि त्यानंतर सबमिट. त्यानंतर काय म्हटलं बघा, अनरॅप झाल्यानंतर त्याला अनमर्ज करा म्हटलेलं आहे. तर अनमर्ज करण्यासाठी पुन्हा अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जा, इथे मेल आणि मर्ज मध्ये जायचं आहे आणि इथून अनमर्ज करायचं आहे. अजून काही सांगितलं असेल तर पाहून घ्या आणि त्यानंतर एवढं सांगितलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन. दाखवण्यात आलेल्या वर्कशीट मध्ये A2 ते K2 सेल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर A2 पासून तर K2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे K2 पर्यंत म्हणत आहेत, K2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट सेंच्युरी गोथिक करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणते आणि साईज आपल्याला 10 करा म्हणत आहे. तर फॉन्ट आणि साईज चेंज करायची आपल्याला. तर फॉन्ट मध्ये जा आणि फॉन्ट मध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला सेंच्युरी गोथिक दिलेला आहे, तर सी वर असणार आहे आपला फॉन्ट, तर सी वर शोधा. ठीक आहे, इथं सेंच्युरी गोथिक दिलेला आहे फॉन्ट, इथून फॉन्ट निवडा आणि साईज किती म्हटलेला आहे तर 10. तर साईज मध्ये जायचं आहे आणि इथून 10 साईज घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये दिलेल्या डेटामधून डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी डेटा टॅबवर जा आणि डेटा टूल्स अंतर्गत रिमूव्ह डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल, अनसिलेक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर डिस्क्रिप्शन चेक बॉक्स सिलेक्ट करा. आता ओके वर क्लिक करा म्हणत आहे. तर आपल्याला डुप्लिकेट रिमूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी बघा काय म्हणते, तर डेटा टॅबवर जायचं आहे. डेटा टॅबवर जा. डेटा टॅबवर गेल्यानंतर बघा इथे रिमूव्ह डुप्लिकेटचा ऑप्शन दिलेला आहे, तर या ऑप्शनवर जा. रिमूव्ह डुप्लिकेट वर गेल्यानंतर इथून अनसिलेक्ट करा म्हणत आहे, तर अनसिलेक्ट करा आणि कशावर सिलेक्शन करा म्हणत आहे तर चेक करून घ्या इथून कशावर सिलेक्ट करा म्हणते. डिस्क्रिप्शन चेकबॉक्स सिलेक्ट करा म्हणत आहे, तर डिस्क्रिप्शन चेकबॉक्सला सिलेक्शन करा. त्यानंतर ओके आहे, त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. त्यानंतर आहे दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी B90 या सेलवर क्लिक करा म्हणत आहे. तर B90 वर क्लिक करायचं आहे. पहिले पाहून घ्या, B19 वर क्लिक करा. ठीक आहे, B19 वर
क्लिक केलेला आहे मी, फक्त क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता डेटा मेन्यूवर जा म्हणत आहे, तर डेटा मेन्यूवर जायचं आहे. क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट. त्यानंतरचा क्वेश्चन लावा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी B19 सेलवर क्लिक करा म्हणते. आणि आता डेटा मेनूवर जा आणि डेटा व्हॅलिडेशन ऑप्शनवर क्लिक करा. डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. व्हॅलिडेशन क्रायटेरिया बॉक्सवर क्लिक करा आणि डायलॉग बॉक्समध्ये टेक्स्ट लेंथ पर्याय सिलेक्ट करा म्हणत आहे. तर डेटा बॉक्समध्ये लेस दॅन फॉर इक्वल टू पर्याय सिलेक्शन करा आणि जास्तीत जास्त कॅरेक्टर 3 म्हणून लिहा. आता सेल A19 मध्ये राहुल नावाचे दुसरे रिसोर्स नेम टाईप करा आणि B19 मध्ये ACC असे कॅरेक्टरसह डिपार्टमेंटचे नाव लिहा. रॉंग व्हॅल्यू डायलॉग बॉक्स दिसेल आणि त्यानंतर कॅन्सलवर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे एक मोठा क्वेश्चन इथं दिलेला आहे, तर व्यवस्थित वाचून सोडवायचा आहे. तर बघा मी त्याला थोडंसं मोठं केलेलं आहे. तर पहिले काय म्हणते, B19 वर क्लिक करायचं आहे. तर B19 वर क्लिक करायचं आहे. तर B19 वर क्लिक करा. त्यानंतर डेटा मेनूवर जायचं आहे. त्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेट वर जायचं आहे. डेटा व्हॅलिडेशन वर जायचं आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर बघा, डेटा व्हॅलिडेशन मध्ये गेल्यानंतर क्रायटेरिया आपण सिलेक्शन करायचं आहे. कोणता क्रायटेरिया म्हणत आहे, टेक्स्ट लेंथ. तर याच्यातून टेक्स्ट लेंथ नावाचा क्रायटेरिया घ्या. त्यानंतर डेटा बॉक्स मध्ये लेस दॅन इक्वल टू पर्याय सिलेक्ट करा म्हणत आहे. तर डेटामध्ये जा, लेस दॅन इक्वल टू पर्याय घ्यायचा आहे. त्यानंतर घेतल्यानंतर बघा आपल्याला जास्तीत जास्त कॅरेक्टर 3 म्हणून लिहा म्हणत आहे. तर मॅक्झिमम मध्ये आपल्याला 3 टाईप करायचं आहे. आता सेल A19 मध्ये राहुल नावाचे दुसरे रिसोर्स नेम टाईप करा. तर याला ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला A19 मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, राहुल नाव टाईप करा म्हणत आहे. तर यात मी जसं आहे तसंच टाईप करा. राहुल नाव मी टाईप केलेलं आहे. आणि त्यानंतर आणि B19 मध्ये ACC टाईप करा म्हणत आहे. तर B19 मध्ये जा आणि याच्यात A कॅपिटल मध्ये आहे, ACC आणि T टाईप करायचं आहे. डिपार्टमेंटचे नाव लिहा म्हणत आहे, तर मी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर एडिट करा. तर बघा इथे रॉंग व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर त्याला काय म्हणत आहे, कॅन्सल वर क्लिक करा म्हणत आहे. तर इथून कॅन्सल वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये ड्रॉप डाऊन लिस्ट तयार करण्यासाठी B19 सेल सिलेक्ट करा. आता डेटा टॅबवर क्लिक करा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा आणि डेटा, तर व्यवस्थित आपल्याला वाचवायचं सोडवायचं आहे. तर थोडंसं मी मोठून करून घेतो याला मोठं. काय म्हटलेलं आहे, दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये ड्रॉप डाऊन लिस्ट तयार करण्यासाठी B19 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर कॉलमचा B घ्यायचा आहे आणि रोचा इकडून 19 निवडायचा आहे. तर B19 वर क्लिक करा. त्यानंतर आता डेटा टॅबवर जा म्हणत आहे. तर डेटा टॅबवर जा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. तर डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट केलं मी. विंडो आलेली आहे इथे. त्यानंतर अलाउ बॉक्स मध्ये लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अलाउ मध्ये जा आणि याच्यातून लिस्ट घ्यायची आहे. त्यानंतर सॉर्स बॉक्स मध्ये कोलॅप्स बटनावर क्लिक करा आणि E2 ते E4 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर सॉर्स बॉक्स मध्ये जा. सॉर्स बॉक्स मध्ये जायचं आहे आणि याच्यातनी काय घ्यायचं आहे, कोलॅप्स करून आपल्याला E2 ते E4 इथं क्लिक करा. E2 ते E4 सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला काय म्हणत आहे, सिलेक्ट केला आपण, क्लिक करा आणि ओके बटनावर इथे क्लिक करायचं आहे. आणि ड्रॉप डाऊन लिस्ट पाहण्यासाठी सेल B19 वर क्लिक करा म्हणत आहे. तर B19 वर क्लिक करायचं आहे. पाहून घ्या. बघा इथे B19 वर क्लिक केलं तर इथे ड्रॉप डाऊन लिस्ट इथे आलेली आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन.
थोडंसं मोठं करून घेऊ याला. डेटा व्हॅलिडेशन मेसेज ऍक्टिव्हेट करण्यासाठी दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये कॉलम बी सिलेक्ट करा म्हणत आहे, तर कॉलम बी ला सिलेक्शन करा. आता डेटा टॅबवर क्लिक करा म्हणत आहे, तर डेटा टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा, तर त्यानंतर इथे डेटा व्हॅलिडेशन सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर इनपुट मेसेज ऑप्शन क्लिक करा, तर इनपुट मेसेज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टायटल बॉक्समध्ये कंपनी डिपार्टमेंट कोड टाईप करायचा, तर या नावाला मी कॉपी करून घेतो आणि टायटल मध्ये त्याला पेस्ट करतो किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. त्यानंतर इनपुट मेसेज बॉक्समध्ये आपल्याला प्लीज इनपुट अ डिपार्टमेंट कोड दॅट कन्फर्म टू द स्पेसिफाईड कॉर्पोरेट अँड गाईडलाईन टाईप करा म्हणत आहे. हे नाव आपल्याला सिलेक्शन करून घ्या, कॉपी करायचं आहे आणि या इनपुट मेसेज मध्ये त्याला पूर्ण पेस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर ओके वर क्लिक करा म्हणत आहे, तर बघा कॉलम बी वर हा मेसेज इथं आपल्याला शो होत आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन पहा. दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये लागू केलेला डेटा व्हॅलिडेशन रिमूव्ह करण्यासाठी कॉलम बी सिलेक्ट करा म्हणत आहे, तर कॉलम बी ला सिलेक्शन करा. आता डेटा टॅबवर जा म्हणत आहे, तर डेटा टॅबवर जा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन वर नेव्हिगेट करा म्हणत आहे, तर डेटा टॅबवर नेव्हिगेट करण्यासाठी आपल्याला बघा डेटा व्हॅलिडेशन वर नेव्हिगेट करा म्हणत आहे, तर डेटा व्हॅलिडेशन वर जा. एक बॉक्स दिसेल, येस वर क्लिक करा. केलेला आहे येस वर क्लिक आपण. आता दुसरा बॉक्स दिसेल, क्लिअर ऑल पर्याय सिलेक्ट करा, तर क्लिअर ऑल पर्याय इथून सिलेक्ट केला मी. आणि नंतर ओके बटनावर क्लिक करायचा, तर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर एंड एक्झाम एक करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. नंतर आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करा. तर याच्यात 2 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन लावायचा आहे. एक्सेल मधील प्रिंटचा उपयोग स्प्रेडशीट मधील डेटा प्रिंट करण्याकरिता केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंग मध्ये सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेज करता पाण्याकरिता मान्य रुंदी वीज पुरवठा म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता. म्हणून दिलेले एक्सेल शीट प्रिंट करा म्हणत आहे, तर फाईल टॅब मध्ये जा आणि इथून प्रिंट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर इथून क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट. तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता. आता दिलेल्या शीट मधून स्टार्ट शीट हटवा म्हणतात, तर स्टार्ट शीटला हटवण्यासाठी सिलेक्शन करून घ्या. सेलच्या ग्रुपमध्ये डिलीट ऑप्शन वर जायचं आहे आणि इथून डिलीट शीट क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याला एंड करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा आणि शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन आणि स्टायलस हे सगळे ज्या प्रकारचे डिव्हाइस आहे म्हणत आहे, तर ते पॉइंटिंग डिव्हाइस आहे. या प्रकारचा माऊस हा माऊसची हालचाल टिपण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि प्रकाशला ओळखतो म्हणत आहे, तर ते ऑप्टिकल आहे. पॅडच्या पृष्ठभागावर तुमचे बोट हलवून आणि टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही डॅशची वापरू शकता म्हणत आहे, तर टचपॅड आहे. जॉयस्टिक हे पेनसारखी डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट, पीसी आणि पीडीएफ सोबत वापरले जाते म्हणत आहे. तर काय वापरले जाते बघा, ते चूक आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेशन सोडवणं झालेलं आहे.